तुम्हाला माहिती आहे का की स्त्रियांच्या शरीरातही पुरुषांसारखाच एक अवयव असतो? बहुतेकांना याबद्दल माहितीच नसते. आज आपण याच एका खास आणि रहस्यमय अवयवाबद्दल बोलणार आहोत. हाय एव्हरीवन, मी आहे तुमची होस्ट डॉक्टर नमिता पाटील आणि आज आपण बोलणार आहोत फिमेल पार्टनरच्या लिंगाबद्दल. होय, जसं मेल पार्टनरचं लिंग घट्ट होतं, इरेक्ट होतं, अगदी तसंच देवानी स्त्रियांच्या शरीरातही तसाच एक अवयव दिला आहे, ज्याबद्दल आपण आपल्या अनेक व्हिडिओजमध्ये बोलतो. पण त्याचं नाव ते नाहीये. मग त्याचं नाव काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल आणि हे कसं काम करतं तेही समजेल. बघा, जेव्हा बाळ आईच्या पोटात खूप छोटं असतं, म्हणजे जेव्हा त्याची पूर्ण वाढ झालेली नसते, तेव्हा दोघांचेही प्रायव्हेट ऑर्गन्स एकाच प्रकारचे असतात. मग जसे हार्मोन्स डेव्हलप होतात, म्हणजेच जर टेस्टोस्टेरॉन डेव्हलप झालं तर मेल बॉडीमध्ये तशी वाढ होत जाते, आणि जेव्हा फिमेल मेन सेक्स हार्मोन डेव्हलप होतं तेव्हा शरीराची वाढ त्या पद्धतीने होते. हे पूर्णपणे कोणतं हार्मोन डॉमिनेटिंग आहे यावर अवलंबून असतं. तर सुरुवातीला दोघेही एकसारखेच असतात. जेव्हा हे मेल पार्टनरच्या शरीरासाठी डेव्हलप होतं तेव्हा ते लिंग आणि टेस्टिसमध्ये कन्वर्ट होतं. त्या पद्धतीने त्याची वाढ होते. आणि जर फिमेल पार्टनरचे सेक्स हार्मोन्स डॉमिनेटिंग असतील तर फिमेल पार्टनरचं शरीर त्याप्रमाणे डेव्हलप होत जातं. मेल पार्टनरच्या शरीरात जे लिंग बनतं तेच फिमेल पार्टनरच्या शरीरात क्लिटॉरिस बनतं. मेल पार्टनरचा जो प्रायव्हेट ऑर्गन आहे तो मग एक्सपोज होतो, शरीराच्या बाहेर राहतो. कारण टेस्टिस जे आहेत ते स्पर्म बनवतात, म्हणूनच त्यांना शरीराच्या बाहेर राहावं लागतं. कारण जर त्यांचं तापमान शरीराच्या आतील तापमानासारखं राहिलं तर त्यात अडचण येऊ शकते. म्हणूनच देवानी आणि निसर्गाने टेस्टिसला बाहेर ठेवलं आहे. लिंगाला बाहेर ठेवलं आहे कारण लिंगाद्वारे पेनिट्रेट करावं लागतं, जेणेकरून मूल जन्माला येऊ शकेल. ठीक आहे, ही तर पहिली गोष्ट झाली. आणि टेस्टिसला बाहेर म्हणूनच ठेवलं आहे जेणेकरून स्पर्मचं प्रोडक्शन व्यवस्थित व्हावं. त्याचं तापमान शरीराच्या तापमानापेक्षा कमी असलं तर ते जास्त चांगलं असतं, कारण हे स्पर्मसाठी हेल्दी असतं. आणि फिमेल पार्टनरला तर या सर्व गोष्टींची गरज नसते, म्हणूनच फिमेल पार्टनरच्या शरीरातील हे जे लिंग आहे ते क्लिटॉरिसमध्ये कन्वर्ट झालं. आता जसं की क्लिटॉरिसला स्टिम्युलेट व्हावं लागतं, क्लिटॉरिसचं सगळं काम असतं आणि बाकी सर्व गोष्टी त्या पद्धतीने डेव्हलप होत जातात. आता तुम्ही म्हणाल की मग दोन्ही एकसारखे कसे झाले? कारण सुरुवातीला दोन्ही एकाच जागी आणि एकाच प्रकारचे होते. मग शरीराच्या गरजेनुसार जसं मेल पार्टनरला त्या पद्धतीने डेव्हलप व्हायचं होतं, मेल पार्टनरचा प्रायव्हेट ऑर्गन जसा डेव्हलप व्हायचा होता, त्यानुसार ते वेगवेगळ्या अवयवांमध्ये कन्वर्ट झालं आणि जे लिंग होतं तेच फिमेल पार्टनरच्या शरीरात क्लिटॉरिस बनलं. त्याचं काम वेगळं झालं. क्लिटॉरिसमध्ये आणखी जास्त सेन्सिटिव्ह नर्व्स असतात. मेल पार्टनरच्या लिंगाच्या कॅपमध्ये जितक्या सेन्सिटिव्ह नर्व्स असतात त्याच्या दुप्पट फिमेल पार्टनरच्या क्लिटॉरिसमध्ये असतात, कारण त्याची सेन्सिटिव्हिटी त्या लेवलला हाय असते. पूर्ण प्रायव्हेट ऑर्गन त्या पद्धतीने डेव्हलप होतो आणि तशाच पद्धतीने जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ते पण डेव्हलप होतं. काम दोघांचं एकच आहे, हे देखील स्टिम्युलेट होतं. जेव्हा मेल पार्टनर पेनिट्रेट करतो, इरेक्शन होतं, तर डेफिनेटली जेव्हा तो घर्षण करतोय तेव्हा त्याच्या लिंगाचा वरचा भागच स्टिम्युलेट होत असतो. त्यातून त्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि मग तो इजॅक्युलेट करतो. फिमेल पार्टनरचं क्लिटॉरिस देखील सेम काम करतं. जेव्हा तुम्ही पेनिट्रेट करताना तेव्हा त्यामध्ये क्लिटॉरिसच्या ज्या सेन्सिटिव्ह नर्व्स असतात त्या पूर्ण वजायनल वॉलच्या आजूबाजूला पसरलेल्या असतात, ज्यामुळे सेन्सिटिव्हिटी वाढते. जी स्पॉटला जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही स्टिम्युलेट करू शकाल, म्हणूनच असं म्हटलं जातं की तुम्ही बाहेरून क्लिटॉरिसचा जो हेड आहे, जो वटाण्याच्या दाण्यासारखा बटन आहे, त्याला स्टिम्युलेट करा. बाहेरून लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, जो बाहेरचा वल्वा भाग आहे, त्याला स्टिम्युलेट करा. याने क्लिटॉरिसच्या ज्या सेन्सिटिव्ह नर्व्स असतात त्या जास्त सेन्सिटिव्हिटी पसरवतात आणि यामुळे फिमेल पार्टनरला ऑर्गॅझम मिळायला सोपं जातं. तर जे बाहेरून वटाण्यासारखं छोटंसं दिसतं ना, जे एकदम छोटंसं बाहेरून दिसतं, त्याच्या 1000 पट ते जास्त आतमध्ये असतं. म्हणजेच जसा तो ग्लेशियर असतो ना समुद्रात, जो वरती एवढासाच दिसतो आणि त्याचा 10-20 पट भाग पाण्याच्या खाली असतो. क्लिटॉरिसची अवस्थाही अगदी तशीच आहे, म्हणूनच ते बाहेरून दिसत नाही मेलच्या लिंगासारखं. पण दोघांची सेन्सिटिव्हिटी एकाच जागी असते. फिमेलची सेन्सिटिव्हिटी तर आणखी जास्त असते. तर याचा जर चांगल्या पद्धतीने वापर केला तर हे खूप छान असतं. आणि हे मेल पार्टनरसारखंच इरेक्ट होतं जेव्हा फिमेल पार्टनर अराउज होते. म्हणजे मेल पार्टनर जेव्हा अराउज होतो तेव्हा त्याचं जे लिंग आहे ते इरेक्ट होताना, तसंच फिमेल पार्टनरचं क्लिटॉरिस देखील इरेक्ट होतं आणि क्लिटॉरिसचा थोडा भाग बाहेरच्या बाजूला येतो, जेणेकरून तुम्ही त्याला असं स्पर्श करून फील करू शकता. जर असं करून पाहिलं नसेल तर नक्की करून पहा. ते देखील इरेक्ट होतं आणि त्याने सेन्सिटिव्हिटी आणखी जास्त वाढते. तिथे ब्लड फ्लो वाढतो. तर दोघांचंही काम एकाच जागी होतं. तर तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे वापर करा, तिला संतुष्ट करा, तिला सॅटिस्फॅक्शन द्या आणि तुमची सेक्शुअल लाईफ भरभरून जगा. कारण फिमेल पार्टनरच्या शरीरात हाच तो अवयव आहे जो सर्वात जास्त सेन्सिटिव्ह आहे. थँक यू. बाय बाय.